जेतवन बुद्ध विहार ट्रस्ट व यशोधरा महिला मंडळाच्या वतीने नांदेडच्या जेतवन बुद्ध विहारात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 128वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। जेतवन बुद्ध विहार ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर अतुल चंद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या रमाई जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून इन्साफचे मिलिंद भिंगारे, केंद्र शिक्षक साना भालेराव, समाजभूषण NJ गायकवाड, लाडबुद्धा टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे, यशोधरा महिला मंडळाच्या क्रांतिताई गायकवाड, जिल्हा पर्यवेक्षक यशवंत डगे, केंद्र प्रमुख VP वाघमारे उपस्थित होते। या प्रसंगी बुद्ध विहार समन्वय समिती नागपूरच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पाली परीक्षेत नांदेड जिल्ह्यातून प्रथम व राज्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केलेले साना भालेराव यांचा व इतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा डॉक्टर अतुल चंद्र मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते। माता रमाई के 128वीं जयंती के उपलक्ष्य में हम यहाँ आज जमा हुए हैं। जेतवन बुद्ध विहार ट्रस्ट की ओर से यह कार्यक्रम आज संपन्न हो चुका है। इस कार्यक्रम की अध्यक्षता हमने की है। उसके बाद कुछ प्रमुख अतिथि भी यहाँ आए थे। बड़े धूम धमाके से यह जयंती समारोह का विचारधारा का यह कार्यक्रम यहाँ संपन्न हुआ है। और इस उपलक्ष्य में कई सारे लोगों को प्रमाण पत्र का आवंटन भी यहाँ हो चुका है। पाली भाषा की एक परीक्षा ली गई थी और उसमें इस परीक्षा केंद्र से एक विद्यार्थी का चयन हो चुका है, जो कि राज्य में तीसरे क्रमांक से उत्तीर्ण हुआ है। यह एक उपक्रम और दूसरे कई सारे उपक्रम के बारे में भी यहाँ आज प्रमाण पत्रों का आवंटन हो चुका है। माझं नाव क्रांती गायकवाड आहे, राहणार जेतवन नगर। आज या जेतवन नगर मध्ये त्यागमूर्ती माता रमाईची जयंती 128वी जयंती साजरी करण्यात येत आहे। तरी या ठिकाणी जेतवन नगर बुद्ध ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी जी पाली भाषेचं आयोजन केलेलं होतं त्यांचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। तरी या ठिकाणी उपासक उपासिका व काही प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी बोलवलं आहे, त्यांच्या मार्फतच ही जयंती साजरी करण्यात येणार आहे। तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मी सुरुवातीला प्रणाम करतो आणि बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये जी परीक्षा घेण्यात आली ती पहिल्या परीक्षेला मी बसलेला होतो, तेव्हा माझा राज्यामध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे। मी या भारतीय बौद्ध महासभेमध्ये 1985 पासून काम करतो। विधी लावणे, मी बौद्धाचार्य आहे आणि केंद्रीय शिक्षक सुद्धा आहे। त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला अगोदरपासूनच माहीत होत्या की परीक्षा देणं वेगळं आणि ह्या गोष्टी काही करणं वेगळ्या। तर जेव्हा मी केंद्रीय शिक्षकाला गेलो होतो केंद्रीय शिक्षक होण्यासाठी, तेव्हा तिथे एक परीक्षा घेण्यात आली। तेव्हा मी भारतामधून म्हणजे भारतातले 13 राज्य त्यामध्ये समाविष्ट झाले होते। 49 लोक होते, त्याच्यामधून मी द्वितीय क्रमांक आला होता माझा त्या परीक्षेमध्ये। म्हणून मला ह्या परीक्षेमध्ये तिसरा जो क्रमांक आला त्याबद्दल मला खूप मोठा आनंद होत आहे। मी दरवर्षी ह्या परीक्षेला बसणार आहे आणि जास्तीत जास्त पाली भाषेमध्ये आणि पाली भाषेच्या MA साठी सुद्धा मी औरंगाबाद या ठिकाणी ॲडमिशन घेणार आहे। लोकांना मी अशी विनंती करणार आहे की आपल्या विधी आहेत ते सर्व भाषा पाली भाषेमधून आहे। त्या पाली भाषा आपल्याला अवगत झालीच पाहिजे। जेव्हा विधी गायला जाते तेव्हा लोकांना त्याचा अर्थ सुद्धा कळाले पाहिजे। तेव्हा सर्वांना माझी नम्रतेची विनंती असेल की आपण पाली भाषेचा अभ्यास करावा आणि या परीक्षेला बसून ज्ञान अवगत करावं, अशी आपल्याला मी सर्वांना विनंती करतो। बुद्ध विहार समन्वय समिती नागपूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 2025 पाली भाषेच्या परीक्षेमध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यामधून विविध ठिकाणून पाली भाषेच्या पहिल्या परीक्षेला आदरणीय दीनबंधू अर्जुन संभाजी चौधरी महाराष्ट्रात प्रथम आलेले आहेत। तसेच पुष्पा अर्जुन चौधरी महाराष्ट्रात दुसऱ्या आलेले आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर ह्याच सेंटरचे जेतवन बुद्ध विहारातून साना भालेराव हे सुद्धा महाराष्ट्रात तिसरा क्रमांक आलेले आहेत। तसेच नांदेडमध्ये पहिला दुसरा तिसरा बऱ्याच प्रमाणात 20 ते 25 विद्यार्थी पाली भाषेत नांदेडमध्ये आलेले आहेत। मी नांदेडच्या सर्व रहिवाशांना अशी विनंती करतो की त्यांनी पाली भाषेच्या परीक्षेला बसून बुद्ध विहार समन्वय समिती नागपूरला मदत करावी।
ही नम्र विनंती. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीनं पाली भाषेच्या परीक्षा घेण्यात येतात. त्या एकंदर पूर्वी सांगितल्याप्रमाणे 8 परीक्षा घेण्यात येतात. तर आमच्या नांदेड जेतवन बुद्ध विहार केंद्रामध्ये 5 परीक्षा घेण्यात आल्यात. एकूण 35 मुलांनी अर्ज केलेले होते, पण काही कारणास्तव 24 मुलं उपस्थित होते. 24 मुलांनी परीक्षा दिलेल्या आहेत आणि ते उत्तीर्ण झालेले आहेत. पूर्वी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने सुद्धा ह्या पाली भाषेला आणि आपल्या संस्कृत भाषेला अभिजित दर्जा दिलेला आहे. तेव्हा पाली भाषेमध्ये आपण नेहमीच वंदना घेतो करतो, पण आपल्याला वंदनेचा अर्थ सुद्धा माहीत नसते. म्हणून ह्या पाली भाषेच्या उपक्रमामुळे वंदना घेते वेळेस उपासकाला किंवा बौद्धाचार्याला त्याचा अर्थ सुद्धा कळून येईल आणि त्यांनी जे काय बोलतील ते दुसऱ्याला समजावून सांगतील आणि पाली भाषेचा अशा प्रकारे प्रचार प्रसार होईल आणि स्वतःला पण त्याला पाली भाषेचं महत्त्व काय आहे हे समजून चुकल. म्हणून हा जो उपक्रम आहे तो अगदी सुंदर असा आहे. सर्वसाधारण माणसाला सुद्धा पालीचं ज्ञान होईल आणि पालीचं ज्ञान झाल्यानंतर आता जनगणनेमध्ये सुद्धा आपल्याला एका भाषेला ऍड करता येईल त्यामध्ये, की आपली अवगत भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी आपण सहसा लिहितो, पण त्यामध्ये एक पाली भाषा जर ऍड केली तर पाली भाषेला सुद्धा एक महत्त्वाचा अंतिम आणि सुंदर असा दर्जा मिळेल. त्यामुळे हा उपक्रम अति सुंदर आहे. म्हणून जेवढे काही आपले पाल्य असतील किंवा स्वतः उपासक उपासिका असतील तर त्यांनी ह्या पाली भाषेच्या परीक्षेमध्ये सहभाग घेऊन केंद्राला मदत केली पाहिजे, असं या ठिकाणी एवढं बोलू इच्छितो.